ऑफिसची सेक्सी मुलगी सोनम ही माझी एकदम पहिली सेक्स स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये मी आणि माझी ऑफिसची मैत्रीण सोनम आहे. सोनम आणि माझ्यापेक्षा 2 वर्षे लहान आहे आणि तिचे वय 24 वर्ष आहे. मी आता जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती 2 वर्षे जुनी आहे. तेव्हा सोनमचे वय 22 वर्षे होते. सोनम एक ओरिसाची मुलगी होती जी कामासाठी मुंबईला आली होती. तिचा रंग एकदम सावळा होता आणि ती एकदम पटाखा माल होती. तिचे फिगर एकदम सुडौल होते. तिची सेक्सी कांड एकदम टाईट जीनमध्ये खूप मादक दिसत होती. तिचे बोल अंदाजे 34चे होते आणि तिचे शरीर एकदम काटकोळे होते. कोणत्याही काटकोळी मुलीचे असले सुंदर बोल मी आजपर्यंत पाहिले नव्हते. सोनमला पहिल्या वेळी पाहिले आणि तेव्हापासून ती मला आवडू लागली होती. तेव्हा माझ्या मनामध्ये तिला ठोकायचे काही पण विचार नव्हते. तेव्हा ती मला दिसायला आणि एकदम पूर्णपणे चांगली वाटत होती. माझी स्वतःची गर्लफ्रेंड तेव्हा बेंगलोरमध्ये राहत होती आणि त्यामुळे मला सोनमवर नजर ठेवायचा पूर्ण चान्स मिळत होता आणि मी त्याचा पूर्ण फायदा उचलू लागलो होतो. मी हळूहळू सोनम बरोबर बोलणे चालू करू टाकले होते की तिला पाहून कोणाची तरी आठवण येते आहे पण कोणाची ते मला आठवत नाही आहे आणि माझे असे बोलणे ऐकून तिला हसू येत असे आणि म्हणत होती की तू काही पण बोलत असतोस आणि तरी तिने माझ्या बरोबर मैत्री केली होती. हळूहळू आमची मैत्री वाढू लागली होती आणि आम्ही एकदम ऑफिसमध्ये जाऊ लागलो होतो. मी रोज तिच्या घरी जाऊन तिला पिक करत होतो आणि मग ऑफिस संपले की तिला तिच्या घरी सोडत पण होतो. असेच काही महिने निघून गेले आणि आम्ही आता ऑफिसच्या नंतर रोज भेटत होतो. मी मुंबईमध्ये स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतो आणि तरी सोनम माझ्याच बरोबर माझ्या घरी कधी पण एकटी येत नव्हती. मला पण अजूनपर्यंत तिच्या शरीराबद्दल काही आकर्षण झाले नव्हते. मी तिला फक्त मनापासून पसंत करू लागलो होतो. मग असेच एक दिवस तिने मला कॉल केला होता आणि मला सांगितले की तिच्या बॉयफ्रेंडने तिच्याबरोबर वाईट वर्तन केले आहे आणि ती रडत आहे. मग मी पटकन माझी गाडी घेऊन तिच्याजवळ पोहोचलो होतो आणि मी पहिले तिथे तिच्या मैत्रिणी होत्या समजावत होत्या. मग मी तिच्याकडे जाऊन तिला थोडे समजावले आणि तिला फिरायला जायला सांगितले होते. तर तिच्या मैत्रिणी मला तिच्याबरोबर पाठवत दिले होते आणि म्हणल्या की तुझा मूड एकदम फ्रेश होऊन जाईल आणि मग मी तिला माझ्या गाडीवर बसवून लॉंग ड्राईव्हवर घेऊन गेलो होतो. त्यावेळी एकदम पहिल्यांदा मला सोनमचे वाईट विचार येऊ लागले होते कारण की तिने जो पंजाबी ड्रेस सूट घातला होता तो एकदम टाईट होता आणि त्यातून तिचे मोठे आणि एकदम गोल बोल मस्त दिसत होते आणि ते त्यामध्ये कसे तरी मावत होते. मी ड्राईव्ह करत तिचे बोल पाहत होतो. ती एकदम शांत बसली होती आणि माझा लंड तिचे स्वरूप पाहून एकदम टाईट झाला होता आणि मला असे वाटले होते की दाट जंगलामध्ये घेऊन जाऊन तिला ठोकून देऊ, पण मी असे करू शकत नव्हतो कारण की मी तिच्या बॉयफ्रेंडमुळे मनापासून दुःखी होतो. मग मी गाडी चालवत तिला शांत करायचे कारण करून तिच्या मांडीवर हात ठेवून तिला कुरवाळले होते पण काही पुढे केले नाही कारण की मला माहीत होते की सोनम एक साधी सरळ मुलगी आहे आणि तिला हे काही आवडणार नाही. हे सर्व काही एकदम चालू राहिले होते. मग तिने एक दिवस तिच्या बॉयफ्रेंडला ब्रेकअप दिले होते. तरी सोनम अजून पण माझ्यामध्ये असा इंटरेस्ट दाखवत नव्हती जसे मला इच्छा होती. पण ती रात्र पण आली होती ज्याची मला खूप दिवस झाले वाट पाहत होतो. माझ्या ऑफिसच्या लोकांनी एक ओपन गार्डनमध्ये एक पार्टी ठेवली होती. आम्ही पार्टीमध्ये जाणार होतो आणि तेव्हा सोनमने मला कॉल केला होता आणि तिने सांगितले की तू मला न्यायला ये कारण की तिला आणि तिची मैत्रीण निलंजना
जी ऑफिसमध्ये काम करत होती त्यांनी खूप लहान ड्रेस घातला होता आणि त्या बाईकवर येऊ शकत नाही आहेत. मग मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा पाहिले की सोनमने एक मरून रंगाचा ड्रेस घातला होता जो खूप लहान होता. ती एकदम सुंदर दिसत होती. मला तर वाटत होते की तिच्यासमोर माझा लंड काढून त्याला हलवून टाकू. मग आम्ही तिघे पार्टीमध्ये पोहोचलो होतो. मग पार्टीमध्ये पण आम्ही जास्त एकत्र होतो आणि आम्ही मध्ये वेगवेगळे होत होतो. मी पार्टीमध्ये खूप दारू पिली होती आणि मी सोनमच्या जवळ जाऊन तिची खूप स्तुती पण केली होती की खूप सुंदर दिसते आहे आणि मला अशीच गर्लफ्रेंड पाहिजे होती. मी दारूच्या नशेमध्ये एकदम फुललो होतो आणि तिची खूप स्तुती केली होती. असे तर सोनम दारू पित नाही, पण त्या रात्री तिच्या बॉसने तिला 2 वाजवून टाकले होते. थोडी नशेमध्ये होती. माझ्या तोंडून तिची स्तुती ऐकून ती खूप खुश झाली होती. पार्टीच्या नंतर मला निरंजना आणि सोनमला ड्रॉप पण करायचे होते. आधी रस्त्यामध्ये सोनमचे घर होते आणि मग निरंजनाचे होते. सोनमने म्हणले की आधी निरंजनाला ड्रॉप करायचे आणि मग मला ड्रॉप कर, कारण तिने खूप दारू पिऊन ठेवली आहे आणि ती सरळ उतरू शकत नाही. मग मी पण तसेच केले आणि मग आम्ही सर्व लोक निरंजनाच्या घरी गेलो होतो आणि तिला तिच्या घराच्या आतपर्यंत सोडून आलो आणि मग तिने माझी गाडी सोनमच्या घराच्या दिशेने केली होती. मग आम्ही जसे सोनमच्या रूमच्या खाली पोहोचलो होतो तेव्हा पाहिले की तिच्या घरचे मेन गेट बंद होते आणि मग सोनमच्या रूममेटला कॉल केला पण तिने उचलला नाही. तर सोनम म्हणाली की आता काय करायचे. तर मी म्हणालो की अजून एक वेळा कॉल करून पहा. तर ती म्हणाली काही उपयोग नाही आहे, कारण तिने मोबाईल सायलेंटवर केला असेल आणि ती उठणार नाही आहे. तेव्हा मला पहिल्या वेळी वाटले की पण सोनम पण माझ्याबरोबर वेळ घालू पाहत आहे. मग मी तिला म्हणालो की तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तू माझ्या घरी माझ्याबरोबर येऊ आहेस. मी हॉलमध्ये सोपून जाईन विचार. तर मी म्हणालो की हो का नाही. तर ती म्हणाली की ठीक आहे, आपण जाऊया, पण ही गोष्ट ऑफिसमध्ये कोणाला समजली नाही पाहिजे की मी काल रात्री तुझ्या घरी एकटी आले होते आणि झोपले होते. मला तिचे हे ऐकून असे वाटत होते की काहीतरी गडबड आहे. सोनम सरळ मला इशारे देत होती आणि मला वाटत की आज माझी लॉटरी लागणार नाही. मग मी माझ्या घरी तिला घेऊन गेलो आणि तिला माझा बेड रूम दाखवला होता आणि तिला म्हणालो की तू इथे झोपून जा. मग ती तशीच ड्रेस घालून झोपली होती आणि तिने लाईट पण बंद केली होती. मग मी बाहेर जाऊन लागलो होतो तर तिने म्हटले की मला तुझा चार्जर आणून दे, मला फोन चार्ज करायचा आहे. मग मी माझा चार्जर अंधारामध्ये शोधत होतो. मग तिने मला फोन दिला होता, मी त्याला चार्जरमध्ये लावले होते. मग मी दारूच्या नशेमध्ये होतो. तिला म्हणाले की तू आज खरंच खूप सुंदर दिसत आहेस. आज सर्व मुळे माझ्या सरळ जळत होते. आज तू माझ्याबरोबर होतीस आणि हे ऐकून ती हसू लागली होती. आता मोबाईलच्या मंद प्रकाशात ती मला दिसत होती. मी अचानक तिच्या ओठांवर माझं ओठ ठेवलं होतं. ती एकदम उठली होती आणि म्हणाली हे काय चालले आहे. मग मी म्हणालो की काही नाही, तू खूप सुंदर आहेस सोनम. आणि मी तिच्याजवळ जाऊन बेडवर बसलो होतो. मग ती म्हणाली की आपण मित्र आहे आणि आज आपण असे करू शकत नाही. मग ती तिच्या डोळ्यामध्ये माझे डोळे घातले आणि तिला किस करून लागलो. मग काही वेळ विरोध करून ती पण मला साथ देऊ लागली होती. माझा लंड आता एकदम ताटला होता आणि मग मी माझ्या हातच्या मोठ्या बोलवर लावला होता आणि त्याला दाबू लागलो होतो. एकदम जोराने किस करू लागली होती. मग मी चांगला चान्स ओळखला आणि तिच्या ड्रेसच्या आतमध्ये हात टाकून तिच्या बोलवर बाजूला केली आणि निप्पलवर गेलो होतो. अरे देवा, तिचे मोठे बोल अजून पण माझ्या लंड एकदम तडक करत असतात. एका मुलीचे इतके सेक्सी बोल मी आजपर्यंत पाहिले नव्हते. आणि मग मी तिच्या निप्पलचा स्पर्श केला होता आणि तिचा ड्रेस वर करून टाकला होता. तर ती म्हणाली की आज सर्व काही पाहिजे आहे का. मी तिला म्हणाले की माझी हालत खूप खराब आहे
आणि आज तू मला अजिबात अडवू नकोस. मग मी तिच्यावर तुटून पडलो होतो. मग मी तिला एकदम नागडी करून टाकले होते आणि तिच्या केसाळ पच्चीमध्ये माझे बोट घालून तिला ठोकले होते आणि मी माझा लंड घासत होती. आता ती तिच्या तोंडून खूप सेक्सी आणि मादक आवाज करू लागले होते. करत होती. मग तिने मला सोफ्यावर झोपवले आणि माझ्या चेहऱ्यावर येऊन बसली. जशी ती माझ्या तोंडावर बसली, तिची ओली पुच्ची माझ्या तोंडात गेली. ती तिच्या हाताने बॉल दाबत होती आणि मी वेड्यासारखा तिची पुच्ची चाटत होतो. तिच्या पुच्चीतून चविष्ट पाणी निघत होते. ती उन्मत्त येस करत होती. ती म्हणत होती, चोख माझी आणि चोख खूप मजा येत आहे. चोख तुझे पूर्ण जीव आत घुसव जानू. येस. 15 मिनिटे तिने पुच्चीतून पाणी सोडले आणि मी सर्व पिळून टाकले. मला इतकी सुंदर चव कधीच मिळाली नव्हती. माझा लंड पाहून तिचे डोळे चमकले. तिने पटकन लंड पकडला आणि म्हणाली, वाह, काय मोठे आणि जबरदस्त हत्यार आहे. मग मी माझा लंड चोखू लागली आणि माझे डोळे बंद झाले, कारण मी स्वर्गात होतो. मग तिचे पाय उचलले आणि माझ्या खांद्यावर ठेवले. माझा लंड तिच्या पुच्चीवर तोंडावर होता आणि हळूहळू धक्का मारला आणि माझा लंड पुच्चीत गेला. मग मी आणखी एक ठोका दिला आणि माझा पूर्ण लंड सरळ पुच्चीत घुसला. मी मेले, ती म्हणाली. थोडा त्रास मलाही झाला, कारण अजून सील ब्रेक होती आणि पुच्ची खूप टाईट होती. मग मी हळूहळू मागे पुढे करू लागलो आणि आता मग ती मला साथ देत होती. तिची गांडूवर खाली करत होती. ती तिचे बॉल दाबत म्हणत होती की जोरात ठोक, मला खूप मजा येत आहे, मला ठोकत राहा आज उन्मून. मग 10 मिनिट ठोकल्यानंतर तिने पाणी सोडले आणि मी पण माझे गरम बिरे तिच्या पुच्चीत सोडले. त्यानंतर आमचे रोजचे काम झाले होते. ऑफिसनंतर मी माझ्या घरी येऊ लागली होती आणि आम्ही आठवड्याचे 5 दिवस एकत्र राहत होतो. मग मला 6 महिन्यानंतर ऑफिस सोडावे लागले होते, कारण मला MBA करायचे होते. पण सोनमने काम चालू ठेवले होते आणि आम्ही नंतर कधी कधी भेटत होतो आणि मग हळूहळू आमचे नाते कमी होऊ लागले आणि मग आम्ही कमी भेटू लागलो. पण जेव्हा पण आम्ही भेटत होतो, आम्ही दारू आणि सेक्स करत होतो. आता तिचे 8 महिन्यापूर्वी लग्न झाले आहे आणि लग्नानंतर पण आम्ही 3 वेळा भेटलो. पण तिने सेक्स करायला नकार दिला आहे. पण तिने मला तिचे बोल चोखायला देत असे. मी तिच्या पुच्चीमध्ये पोट घालतो, पण तिच्या पतीबरोबर असे होत खुश नाही आहे. अशा आहे की तिची पुच्ची मी खाजवत आहे. माझ्याकडे ओढून सेक्स करणे तुम्हाला अवश्य सांगेन. चॅनलला सबस्क्राईब करा. रात्रीच्या चावट कथा.